सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागत. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि या दिवाळी स्पेशल कार्यक्रमात. आज खऱ्या अर्थानं आमच्या स्टुडिओमध्ये एक स्पेशल लोक आलेत, कारण ना दिवाळीच्या अगोदर ज्यांनी आपल्याला आनंद दिला आहे, त्यांनी अभिनयाचे फटाके फोडलेत आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना पुन्हा एकदा सिनेमागृहात येऊन छान आनंदाच्या पणत्या लावायला मदत केली. ते मंडळी माझ्यासोबत आहेत. दशावतार टीम, खूप खूप स्वागत आहे. आणि सगळ्यात अगोदर आपण सगळे एकमेकांसाठी टाळ्या वाजवा का, कारण तुम्ही लोकांनी आउटस्टँडिंग सिनेमा केला आहे. थँक्यू सो मच फॉर दी फिल्म फर्स्ट ऑफ ऑल. आणि सुबोध सर, लेट्स स्टार्ट फ्रॉम यू. खऱ्या अर्थानं दिवाळी आहे. दशावतार स्टिल इज रनिंग इन थिएटर्स. दिवाळीमध्ये लोकांना आता सिनेमा पाहायला मिळणार. तुम्ही असं सांगता तुम्हाला दिवाळीत सिनेमा पाहायला आवडेल का, असं तुम्ही पोस्ट देखील केली आहे. लोकांनी त्यालाच सुद्धा प्रतिसाद दिला आहे. किती हॅपी आहात, काय सांगाल? खूपच जास्त. म्हणजे आम्ही सिनेमा ज्यावेळेला रिलीज होणार होता त्यावेळेला नुकता आपल्याकडचे गणपती विसर्जन जस्ट झालं होतं आणि आपण येणार होतो. आणि गणपतीपासून दिवाळीपर्यंतचा मोठा रन आपला सिनेमा करू शकतोय थिएटर्समध्ये. याच्यापेक्षा आनंद काय पाहिजे. आणि जसं तू आता म्हणालस ना, सगळ्यात जास्त आनंद याचा आहे की प्रेक्षक खरंच खूप खुश होऊन त्यांना खूप छान वाटतंय सिनेमाला येऊन. त्यांना ते जे 2-2.5 तास आहेत त्याच्यात तो आनंद मिळतोय आणि तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय. ते परत परत जाऊन सिनेमा बघतायत. अजूनही आत्ता सुट्ट्या पडल्या आहेत आणि असं कित्येक जणांचे मला फोन येत आहेत किंवा भेटणं, आम्ही थिएटर व्हिजिट करतो तेव्हा कळतंय की लहान मुलं आता सुट्ट्यांमध्ये आम्हाला दशावतार बघायला जायचंय म्हणून आईबाबांना परत घेऊन चालतो. तर मजा येते ना, हे सगळं बघायला खूप मस्त वाटतं. प्रदर्शन दिवाळी आहे आणि दिवाळी धमाका म्हणून आता पुन्हा एकदा लोक सिनेमा बघायला जात आहेत. म्हणजे ज्याला आपण रिपीट ऑडियन्स म्हणतो, तो रिपीट ऑडियन्स तुमच्या सिनेमाला आहे. किती भारी वाटतं सिनेमा? मी पहिल्यांदाच असं अनुभवते एकतर की मी ज्या सिनेमात काम केलंय तो सिनेमा 1 महिन्याच्या वर थिएटर्समध्ये आहे. आणि मी फक्त मराठी सिनेमांमध्ये काम केलं. आपल्याकडे विविध कलाकार आहेतच, त्यामुळे माझा अनुभव सांगते. पण रिपीट ऑडियन्स कलाकार थोडंसं मिशी वगैरे अशी हे केलं. पण नाटकाला रिपीट ऑडियन्स असतो हे तर आपण पाहिलंय. सिनेमाला रिपीट ऑडियन्स असं पहिल्यांदाच अनुभवायला मिळतंय. आणि रिपीट गेल्यानंतरही लोक मेसेज करतायत की आज पाहताना हे नव्याने दिसलं किंवा अरे हां याचा अर्थ लागला वगैरे. अच्छा. म्हणजे एस्पेशली नरसिंह अवतार जो आहे तेव्हा बरेच जण असे कन्फ्यूज होतात की अरे जाताना तर उजेड आहे आणि नंतर कसा काय अंधार. आणि काही लोकांचे असे मेसेजेस आहेत की व्हेरी स्मार्ट, हे आम्हाला कळलं. तर अशा काही गोष्टी उलगडतात लोकांना. तर असे लोक थिसिस मांडतात फिल्मवर आणि त्याच्यावर एवढी चर्चा करतायत, तर खूप भारी वाटतंय. पण ना सदवेळी चर्चा तर होणारच. म्हणजे हा सिनेमा आल्यापासून लोकांना सगळ्यात अगोदर जेव्हा लोक गेली ना, तेव्हा लोक एंटरटेनमेंट म्हणून गेली. त्याच्यानंतर जेव्हा लोकांनी तो सिनेमा पाहिला, जेव्हा लोक सिनेमामध्ये चर्चा करू लागतात, सिनेमाच्या पलीकडच्या गोष्टी बघू लागतात, बिटवीन द लाईन्स बघू लागतात, ह्याचा अर्थ काय, आता आम्हाला सिनेमा आवडलाय, आता आपण थोडं पुढे जाऊया. हे जेव्हा तुमच्या सिनेमाला झालेलं आहे, ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे का एका कलाकारासाठी? आणि तेव्हाच जो आपण म्हणतोय की तो ऑडियन्स पुन्हा एकदा चाललाय, तेच कारण आहे का? हो, म्हणजे ते आपलंसं करून घेणं हे आपण कसं प्लॅन करू शकतो ना, ते त्यांच्यावर आहे, ते प्रेक्षकांवर आहे. आणि जेव्हा ते होतं ना, ते अनबिलिव्हेबल वाटतं. म्हणजे कित्येक मला मेसेजेस रोज एक तरी असा एक मेसेज असतो, कुठल्या तरी आईनी एक व्हिडिओ टाकलाय की हे बघा आमच्या घरी रोज हे गाणं माझा मुलगा हे गाणं म्हणतोय. हो, म्हणजे किंवा कोरिओग्राफी चालू आहे, औशीचो गोया गाण्यावर पोरं नाचतायत वगैरे. म्हणजे अनेक मराठी लोकांनी सुद्धा फिल्म बघून प्रतिक्रिया ते कळवतातच आहेत. त्यामुळे इट्स ग्रेट, फारच भारी वाटतंय. म्हणजे हॅपी दिवाळी. अभिनय खऱ्या अर्थानं फ्रॉम द टर्म बॉय नेक्स्ट डोअर टू हा मुलगा एवढा आम्हाला त्याचा राग आलाय, आणि तो राग आल्यानंतर लोकांना तरीही तो मुलाबद्दल बाबुली सोड ना बाबुली हे वाटणं थिएटरमध्ये, किती भारी वाटतं या सगळ्या गोष्टी बघून? बरं वाटतंय, खूप आनंद होतोय. हेट कमेंट्स आल्या का तुला काही? नाही, तसा मी प्रेमळ आहे. खऱ्या अर्थात त्यांना माहिती आहे इतका नाहीये. पण आय गेस मला खूप जण म्हणली तुझा राग खूप येतोय. म्हणजे चांगली गोष्ट आहे, आलाच पाहिजे. माझं काम बघून येतोय, काम बघून म्हणजे माझ्या पात्रावरती येतोय हे खूप आनंदाचं आहे. माझं काम बघून येत नाही माझ्यावरती. सो ऑब्व्हियसली आनंद होतोय. जे व्हॉट वी सेट आउट टू डू, की त्या पात्राचा एक राग आला पाहिजे आणि शेवटी त्याची सिंपती वाटली पाहिजे. हे जर तुमच्या मनात ही भावना येते तो सिनेमा बघताना,
सो आय फील वी हॅव सक्सिडेड. आणि लोक आता 50 दिवस झालेत, लवकरच होतील आणि लवकरच 60ही होतील, 100ही होतील याची खात्री आहे मला. नाही, आम्ही जेव्हा रिलीज झाली ना तेव्हा असं होतं की दिवाळीपर्यंत चालली ना तर केवढं भारी. मग हे तुमच्यामध्ये चर्चा होती का? म्हणजे आम्ही असं होतो की झाली तर ग्रेट. मला हे वाक्य आठवतं ओमकारचं की तो हे म्हणाला होता दिवाळीपर्यंत जर चालली ना मज्जाच येईल. आणि आता आहे दिवाळी आणि सिनेमा म्हणजे आहे. आम्ही ग्राउंड प्रमोशन दहीहंडीला चालू केलं. एक्झॅक्टली. तेव्हा काही लोकांनी दहीहंडी फोडली आयडियलला आणि त्याच्यानंतर तर म्हणजे दहीहंडी, गणपती, नवरात्र आणि आता दिवाळी 4 सीझन्स आम्ही गेलोय. Exactly. 4 सणांमध्ये आम्ही प्रमोशन केलेलं आहे. न्यू इयरला करू अशी. या, या. manifest केलं ना तरी. राहिली नाही, मला गंमत काय वाटतं माहिती का की दशावतार चित्रपट म्हणून लोकांना ना वेगवेगळ्या पद्धतीने आपलासा वाटला. म्हणजे काही जणांना तो बाप मुलाची गोष्ट म्हणून आपलासा वाटला, काही जणांना त्यातलं कल्चर रिलेट केलं, काही जणांनी तो निसर्ग रिलेट केला, काही जणांनी त्यातला सामाजिक प्रश्न रिलेट केला. कोणाला त्यातलं काय काय आवडलं आणि त्यांनी त्यांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तो बघून तो त्यांचा करून घेतला. आणि हे काय प्रसिद्धीमुळे नाही होऊ शकत. हे लोकांचं माउथ टू माउथ पब्लिसिटी आपण जे म्हणतो ना, करेक्ट. केवळ त्याच्याने होऊ शकतं. पण ना प्रत्येकाचं जेव्हा रिॲक्शन मिळत असतं ना, तुम्हाला वेगळी रिॲक्शन मिळाली असेल, तुम्हाला वाईस वर्सा तुम्हाला दोघांना, तुमच्यासाठी ते कुठलं रिॲक्शन होतं जे आजपर्यंत तुमच्या लक्षात आहे? जसं तू म्हटलंस की लोक ते गाणं आता रिलेट करू लागलं, तर लहान मुलगा ते गाणं गाऊ लागलं किंवा तो तुमचा स्टेप जो आहे तो करू लागला. तुझ्यासाठी कुठलंही ते रिॲक्शन होतं जे आजपर्यंत तुझ्या लक्षात आहे सिनेमाच्या निमित्तानं? अभिनय जेव्हा पण सुरू करूया. माझ्या मते एक रिॲक्शन, दोन रिॲक्शन ॲक्च्युली, की जेव्हा पहिल्यांदा मी थिएटर व्हिजिट सुरू केल्या तेव्हा अनेक मोठी माणसं हेच म्हणत होती की आमची मुलं आम्हाला घेऊन आली असं नाही मला. आणि मी ते एक्सपेक्ट नव्हतं केलं की लहान मुलांना घेऊन येतील, की लहान मुलांमध्ये इतका अवेअरनेस असेल दशावतारबद्दल. हा काय स्पेसिफिकली लहान मुलांना टार्गेट करून बनवलेला सिनेमा नाही. इट इज फॉर एव्हरीवन. जे सगळ्यात डिफिकल्ट प्रेक्षक आहेत, टू प्लीज द मोस्ट डिफिकल्ट आर लहान मुलं. ते कधीच त्याला जे वाटतं ते, तुझा अनुभव नाटकाचा हो, देखील exactly. दॅट इज द लीस्ट टफेस्ट क्राऊड टू प्लीज. सेकंडली आम्ही एका सिटी लाईट माहीमला गेलो होतो प्रमोशनला. मी होतो, सुबोध सर होते, ओंकार दादा होता, सुजय दादा होता. राईट. तर तिकडे शो संपल्या काही बायका जोरात ओरडल्या की अभिनय आमचा चॉकलेट हिरो आहे, त्याला विलन का बनवला तुम्ही, वगैरे 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 वगैरे. खूप लहान मुली, खूप जे लहान म्हणजे आता जे ती सध्या काय करते बस ना मला बरोबर. राईट. तू का विलत केलास, मला अजिबात आवडलं नाही. म्हणलं यार, आय फील की मला कोणी आयुष्यात कधी एक्सपेक्ट नव्हतं केलं की हा कधी विलन पण करेल. मला ते सगळे गोड समजायचे. मी तिखट पण करू शकतो आणि त्याचा लोकांना राग पण येऊ शकतो. थँक्यू. थँक्यू ऍब्सोल्युटली. किती वेळा थँक्यू बोललो त्यासाठी. ते तिखट करू शकतो. सो आय लव्ह इट. सदोय. नाही, अनेक आहेत. म्हणजे एकतर माझा आणि दिलीप काकांची जोडी ती एक, मग आमची जोडी, त्याला मग खूप ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण एक पर्सनली जे मला खूप माझ्यासाठी खूप मुव्हिंग होतं ते हे होतं की जो प्रेक्षक वर्ग आहे, मला असं लक्षात आलं की खूप लोक थांबले होते माझ्यासाठी की मी बिग स्क्रीनवरती येणारे. आणि हे खूप मला मेसेजेस किंवा लोक मला भेटून सांगतात की नाही, हेच आम्हाला अपेक्षित होतं तुझ्याकडून, पण पुढच्या सिनेमात प्लीज मरू नकोस. हे पण एक फीडबॅक आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे मी प्रॉमिस करतो की मी आता मरायचे सिनेमे नाही. नाही करायचं स्क्रीनवर करायचं आणि मरायचं नाही. बस. आता सिनेमामध्ये आपण सुपर हिरो व्हायचं. प्रदर्शन एक खूप जसं तो लहान मुलांचं म्हणाला, तर आम्ही ठाण्यामध्ये थिएटर व्हिजिटला गेलो होतो. तिथे एक लहान मुलगा मत्स्य अवताराचा वेश करून आला सिनेमा बघण्यासाठी. आणि त्याच्या आईने जुगाड करून तशी माळ बनवली आणि मग त्याला ते अख्खं निळं पेंट केलं होतं मग वगैरे, केस विग वगैरे विग लावला होता त्या बाबुली काकांसारखा. तर हे सगळं आणि असं गेटअप करून वगैरे ते फिल्म बघायला आले होते. बऱ्याच ठिकाणी शाळकरी लहान मुलांना, म्हणजे साधारण 7वी ते 10वीच्या मुलांना त्यांच्या शिक्षकांनी एकगठ्ठा थिएटरला नेऊन हा सिनेमा दाखवला, त्यातला सामाजिक प्रश्न कळावा आणि निसर्गाबद्दलचं प्रेम वाढावं म्हणून. तर ते मला खूप चांगलं वाटलं. ते मला म्हणजे आपण करेक्ट दिशेने कुठेतरी चाललोय याचं एक हे होतं. आणि दुसरं अत्यंत कमर्शियल कारण आहे, पण ते मला खूप बरं वाटलं. आम्ही कोकणात असताना
आमचे मित्र आधी फिरत असताना त्यांनाही हे ऐकिवात आलं होतं आणि जेव्हा आम्ही तिघेजण मी सुजय ओंकार जेव्हा आत्ता गेलो प्रत्येक थिएटर ओनरला जाऊन तिकडच्या तिकीट चेकर मॅनेजर्सना जाऊन जस्ट थँक्यू म्हणाला कारण शेवटी आम्ही बनवतो सिनेमा थिएटरमध्ये ते सांभाळतात प्रेक्षकांना. तर त्यावेळेला सगळीकडनं युनॅनिमसली आलेलं एक वाक्य होतं की दशावतारमुळे आमची दिवाळी चांगली जाणार. कारण की खूप काळ असं झालं होतं की चांगलं अर्थार्जन झालं नव्हतं खास करून कोकणातल्या बऱ्याचशा थिएटर्समध्ये. प्रत्येकानं सिनेमाचा एक ब्रेक थ्रू मुवमेंट असतो जेव्हा आपल्याला कळतं की हा सिनेमा चालतोय, हा सिनेमा खूप चांगला चालतोय. तर तो कोणता मुवमेंट होता दशावतारचा जेव्हा यू फेल्ट की बाबा हा सिनेमा खूप छान झालाय, हा सिनेमा लोकांना आवडतोय? वॉज दॅट द फर्स्ट डे, वॉज दॅट द सेकंड डे, कुठला दिवस होता, कुठला क्षण होता, व्हॉट वॉज टाईम? मला तर रिलीज व्हायच्या आधीच अवेअरनेस खूप जनरेट झाली. या कारण आम्ही जसं मी बोललो दहीहंडीपासून प्रमोशन सुरू केलं तर दहीहंडीपासून आम्ही नंतर गणपतीत आलो होतो. गणपतीत अनेक मंडळात फिरत होतो, नवरात्रीत आम्ही अनेक मंडळात जात होतो. तर तिकडे प्रत्येकाला माहिती नवरात्रापर्यंत रिलीज झाला होता सिनेमा, गणपतीपर्यंत नव्हता झाला. तर गणपतीच्या ज्या मंडळात आम्ही जात होतो आम्ही तिघं नुसतं चालत जात होतो तर तिकडे लाईनीत लोक उभी असताना म्हणजे दशावतारची टीम आली, दशावतारची टीम आली, दशावतारची टीम आली. त्यांच्यापर्यंत आम्हाला आमचा बस म्हणतो ती बस म्हणजे ट्रेलर कुठे काही जागी आम्हाला दाखवायची गरज पण वाटली नाही कारण लोकांनी ऑलरेडी ट्रेलर बघितलं होतं, लोकांना ऑलरेडी आवडलं होतं. प्रीमियरच्या दिवशी पण आम्ही भरपूर टेन्शन मध्ये होतो. म्हणजे मी, दिलीप काका आणि प्रियदर्शनी हा ओके होता तसा. हा तर खूपच ओके होता. पण आम्ही ती कास्ट मधून आम्हाला जरा हे होती म्हणजे मग पुण्याच्या त्या प्रीमियरला आम्ही म्हणलं की चला बघूया नीट सिनेमा. आता सगळं झालेलं आहे, सगळ्यांचं जे काय बोलणं झालंय. मग आम्हाला कळलं की आम्ही पण काय केलं. ऑल्सो ती मोमेंट माझ्यासाठी पहिल्या दिवशी एकतर बुक माय शो बघून मी पहिले म्हटलं स्क्रीन रेकॉर्डर ऑन करून रेकॉर्डिंगच करत होती. यार की बापरे हे काय म्हणजे एवढे शोज आणि बेसिकली द रिझन इव्हन आय वॉज चिल नो की इतकं कमाल मार्केटिंग झालेलं आहे, इतका चांगल्या प्रकारे सिनेमा पण बनवलेला आणि आहे, इतका स्पॅन तुम्हाला मिळाला इतका स्पॅन मिळाला, इतक्या ठिकाणी पोहोचलाय सिनेमा. हे करून सुद्धा जर चांगला रिझल्ट नाही आला तर मी सोडून देईन. मी सांगायचंच नाही, मग मला करायचंच नाही. एवढा तुक्क्याने जर माझं काम चालत असेल, एवढा तुक्का तर माझ्या सिनेमाला चालवत असेल तर मला करायचंच नाही, मी सोडून देईन. पहिल्या दिवशी आमचे 300-350 स्क्रीन्स होते. राईट, मराठी सिनेमासाठी तेच खूप असतं. व्हेरी ट्रू. आम्ही बातम्या पण केला होता स्क्रीन खूप. फ्रायडे 300-350 स्क्रीन्स असताना फ्रायडे नाईटपर्यंत आम्हाला आमच्या डिस्ट्रीब्युशन टीमकडे एवढी डिमांड यायला लागली थिएटर्सची की सॅटर्डेला वी वर जम्प टू 1000 स्क्रीन्स. आयर्लंड मध्ये पहिल्यांदा मराठी सिनेमा स्क्रीन झाला, म्हणजे पहिल्यांदा. अजून काय चांगली दिवाळी हवी तुम्हाला? गुवाहाटीत फुल गेला म्हणजे काल गोव्यामध्ये हाऊसफुल झाला शो. काल रात्रीचा हाऊसफुल शोचे व्हिडिओज आणि फोटोज आलेत आमच्याकडे. लोक जे गच्च पहिल्या रांगेत वगैरे बसलेत आणि मोठ्या थिएटरचे शोज म्हणजे युजली मराठीला छोटे स्क्रीन्स मिळतात पण दशावतारला सगळीकडे फर्स्ट सेकंड स्क्रीन जे ह्यूज स्क्रीन्स आहेत प्रत्येक थिएटरचे ते मिळत होते आणि ते फास्ट फिलिंग दिसायचे. आणि अरे यार क्रेझी म्हणजे सुवर्ण दिवस आहेत हे सगळे. असं अभिनय म्हटलं जसं हॅपी दिवाळी. आपण हॅपी दिवाळी म्हणूया. हॅपी दिवाळी सिद्धार्थभाई, हॅपी दिवाळी सगळ्यांना. पण आता दिवाळीच्या गप्पा सर आपण मारत होतो. दिवाळी दशावतारच गप्पा झाल्या. सो दशावतार रिलीज झाल्यावर सुरू झाली आहे. पण ना या सगळ्यानंतर दिवाळी कशी काय साजरी करता आपल्या घरी? काय स्पेशल गोष्ट आहे काय अभिनय? स्पेशल गोष्ट म्हणजे एकतर खूप बोललं जातं मला, खूप मला टोमणे मारले जातात दिवाळी साफसफाईवरनं, लाइटिंग करण्यावरनं, कंदील लावण्यावरनं. कारण जे लेबर वर्क आहे ते माझ्याकडे असतं. तुझं डिपार्टमेंट डिपार्टमेंट माझं आर्ट अँड क्राफ्ट, माळ चूज करणं, कंदील चूज करणं, हे माझी आई आणि माझी बहीण मला ते करतात परस्पर त्यांचं. मी फक्त लेबर वर्क त्याच्यामध्ये करत असतो. सो खूप यावेळेला शूटिंग आणि प्रमोशन्समुळे थोडं कमी हे झालं. मी शॉपिंगही केली नाही अजून दिवाळीची, तर ते पण राहिलीच आहे माझी अजून. सो ते एरवी लहानपणापासून दिवाळीची, तू दिवाळी म्हणाल माझ्यासाठी तर लहानपणी फटाके खूप फोडायचो. आता तसं कमी केलंय.
शॉपिंग खूप करायचो. शॉपिंग अजूनही खूप करतो. दिवाळीची शॉपिंग ही माझी फेवरेट असते. आणि दुसरी गोष्ट भाऊबीज आमच्याकडे खूप मोठी असते, कारण आमच्याकडे बहीण एकच आहे आणि 8-9 भाऊ आहेत, त्यामुळे तिची खूप चांदी असते. चांदी यार. जबरदस्त. रक्षाबंधन आणि भाऊबीज तिचे हे कमाईचे दिवस असतात. पर्सनल सुपर आहे. भरपूर पर्सनल कारण आणि आता लहान असताना तरी लहान गोष्टी मिळायच्या. आता कसे भाऊ मोठे झालेत सगळे, त्यांचे प्रमोशन झालेले आहेत, त्यामुळे गुची येतं, मोठे मोठे ब्रँड्स येतात, मोठे मोठे परफ्युम्स म्हणजे येतात. स्वानंदी म्हणजे तुझं पॅरल करिअर काय? मी बहीण. ती एक 9-10 भावांची एकुलती एक बहीण आहे. त्यामुळे तिचा पॅरलल करिअर म्हणजे ह्याच्यापेक्षा लकी काय म्हणावं कोणी? काही सो लहानपणी तर माझे वडील जेव्हा होते तेव्हा मला आठवतं की ते आमच्याकडे अशी भाऊबीजेचा कार्यक्रम व्हायचा आणि खाली आमच्या बिल्डिंगमध्ये अशी मोठी माळ लावली जायची त्याची. मग ती सगळी लावून झाल्यावर वडील मग असं त्यावर टाकायचे आणि ते Swag आहे. स्टाईल म्हणजे बॉस त्याबद्दल ही वॉज देअर. आणि तो मान त्यांचा होता. अरे Come on, हे तो. म्हणजे काय ही वॉज व्हॉट ही वॉज. फॅमिली फ्रेंड प्रचंड. लिटरली पार्टी हॉपिंग होतं बघ दर दिवाळीला. आणि त्यात काही राहून जातात, मग ते चिडतात, मग ते कॉम्पन्सेट करायला अजून एक पार्टी, अशा गोष्टी. मग आपले इंडस्ट्रीचे मित्रमैत्रिणी असतात, ते पण बोलवतात. तर लोकांना भेटणे, आता परवा मी आमचं शाळेतला एक मित्र, त्याच्या घरी रियुनियन आहे, तर सिनियर्स ज्युनियर्स आम्ही सगळेच भेटणार होतो. तर दरवर्षी दिवाळीच्या वेळेला ही अख्खी एक भेट होते सगळ्यांची. मी अंगण असलेल्या घरी वाढले, त्यामुळे आमच्या स्वतःच्या बागेतली माती घेऊन विटा लावून वगैरे, तर दरवर्षी छान किल्ला करणे मी आणि बाबा ते करायचो. मग त्याच्यावरती हळीव टाकून मग ती कशी येते रोज वगैरे हे सगळं. तर हा आनंद शालेय जीवनात घेतला, कॉलेजच्या जीवनात घेतला. नंतर आता मुंबईत आल्यानंतर ते काही होत नाही. पण फटाक्यांच्या बाबतीचा मला प्रचंड तिटकारा आहे. आणि माझ्याकडे आता 2 वर्षापूर्वीपर्यंत डॉग होती माझी, तर ती खूप थरथरायची. आणि लक्ष्मीपूजन किंवा नरक चतुर्दशीची पहाट या किंवा धनत्रयोदशीला पण वगैरे, भाऊबीज, पाडवा, असे रोज संध्याकाळ इतके फटाक्यांचे आवाज यायचे की ते कुठूनच कितीही दारं तुम्ही बंद करा ते येणारच ऐकू. तर मी खूप जवळून पाहिले प्राण्यांचे होणारे हाल, त्यामुळे मला जरा ते त्याबद्दल वाईट वाटतं. आमचं जे एकत्र जॉईंट फॅमिलीचं जे बँड्राचं घर आहे, तिथे आम्ही सगळेजण भेटतो. आणि कोकणातलं एक पारंपरिक फराळाची पद्धत आहे की 3 पद्धतीचे पोहे असतात. बरोबर. दही पोहे असतात, गुळ पोहे असतात, आपले कांदे पोहे असतात, त्याच्यानंतर उसळ असते एक प्रकारची, आणि बाकी सगळा फराळ असतो. तर आमच्याकडे कुठेही जगात असलो, म्हणजे असं मला आत्ता पाणी सुटलं, तर ते अशा पद्धतीचं ते ताट असतं. आणि मग सकाळी अभ्यंग स्नान करायचं, मग ते सगळ्यांनी मिळून एकत्र फराळ करायचा. आणि दुसरं महत्वाची गोष्ट असते आमच्याकडे, माझी जी बँड्राची सोसायटी आहे, जिकडे मी लहानाचा मोठा झालो, तिकडे आम्ही सगळे मित्र जगात कुठेही असले, कारण आता बरेच जण कामासाठी वगैरे परदेशात असतात, दिवाळीच्या पहिल्या दिवशी सगळेजण तिकडे भेटतात. पूर्वी फटाके फोडायचो, आता फटाके नाही फोडत, पण सगळेजण तो दिवाळीच्या पहिल्या दिवसाचं जे सकाळ असते ती एकत्र घालवतो. दिवाळी म्हटल्यानंतर फराळ येतो आणि थोडासा एक छोटासा गेम मला खेळायचा आहे. मी एक फराळाचं नाव घेईन, तुम्हाला तुमच्या टीम मेंबर्सना डेडिकेट करायचं आणि का म्हणून करायचं, राईट? मी जर करंजीचं नाव घेतलं तर करंजी का तुम्ही ह्यांना द्याल, मग ते स्वभाव गुण असतील किंवा काही काही. ओके, सो लेट्स स्टार्ट. सगळे एकत्र होता. ओके, चकली, खुशखुशीत चकली, तिखट आहे त्याच्यात, पण तरी हवी हवीसारखी वाटते, छान आहे. आणि तो पदार्थ कधीही नेहमी खाणारा पदार्थ असतोच फराळ, चकली हा पदार्थ. कोणाला द्याल तुम्ही डेडिकेट दशावतार टीममधून? प्रियदर्शी असं म्हणावं की नाही म्हणून सगळ्यांना वाट बघतो. कोणाचं नाव घेऊया आता? असं आहे. क्रिस्पी अँड स्पायसी, थोडंसं तिखट, एंटरटेनिंग, प्रचंड. वेगवेगळ्या पद्धतीच्या क्युझिन सोबत ती कशातही जेल होऊ शकते, कशाही सोबत जेल होऊ शकते, अशी ती प्रियदर्शी. वा वा वा. नेक्स्ट इज बेसनाचा लाडू. सुजय हांडे, आमचा निर्माता आहे, माझा पार्टनर आहे. शंकरपाळ्या.
सिद्धार्थ 100% गोड आणि सतत खावाचं वाटेल. येस येस क्या बात. आणि पण शेप शेप आणि छोटा पण धडा packet. पॅकेट बडा धमाका. हो त्याच्यानंतर करणजी सर. करणजी कॅन नेव्हर गेट इनफ. क्या बात. मला करंजी दिलीप काका पण दिलीप वाटतात काका पण म्हणतात खरं Right. करंजी. की करंजी करंजी, हो. आतमध्ये खूप आहे. खूप आहे सारण, खूप आहे वेगवेगळ्या प्रकारचं आणि वेगवेगळ्या पद्धतीचं सारण आणि वेगवेगळ्या प्रकारच्या करंजा. दर सणाला एक वेगळ्या पद्धतीची करंजी असते. तसं प्रभावळकर वाव. वेगवेगळ्या मध्ये. तर दिलीप काका बेक्ड करंजी आहे आणि हा फ्राईड करंजी. शेवटी आपण घेऊया चिवडा, ज्यात सगळंच काही आहे, एव्हरीथिंग इन वन. दिग्दर्शक वन अँड ओनली चिवडा. की चिवड्याशिवाय तो एकतर फराळ कम्प्लीट होऊ शकत नाही. आणि चिवडा ऑल सीझनल आहे, तो दिवाळी पुरता नाही. सो तो दॅट इज द दिग्दर्शक. आणि अनेक प्रकारचे, त्यामुळे ॲज अ डिरेक्टर खूप वर्सटाईलही आहे. म्हणजे आपण एकच सिनेमा पाहिलाय, आता त्यांनी एकच दिग्दर्शक केलाय, पण अनेक खूप काम येणं बाकी आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे सिनेमे सुबोध आणणार आहे आपल्यासाठी. हे मला अनारसे मला अभिनय सारखे वाटते. हा अनारसे. अनारसे अनारसे इज व्हेरी स्पेशल. काही काही लोकांना आवडतं. अनारसे हो मला नाही आवडत. म्हणूनच तिने तुला डेडिकेट. तुझं कारण सांगा ना. कारण सांगा. तुझं कारण. कारण असं आहे की त्याच्यामध्ये खूप रेअर क्वालिटीज आहेत ज्या अजून एक्सप्लोर व्हायच्या आहेत अभिनेता म्हणून. तर अनारसा हा पण असा एक थोडासा रेअर किंवा एक्सक्लुझिव्ह पदार्थांमध्ये येतो. तर मला अभिनय तसा वाटतो सर. वाव. आता तुला आवडेल अनारसा. आता या विचाराने या विचाराने खाऊन बघितलं. बट खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच की तुम्ही वेळ काढून इकडे आलात आणि दिवाळीच्या निमित्ताने इकडे आपल्याला बोलू शकलो. पण जाता आता मला एक गोष्ट करायची, ती म्हणजे अशी की प्रेक्षकांनी तुम्हाला इतकं प्रेम दिलं, तुम्ही प्रेक्षकांना इतकं मनोरंजन केलं, तुमच्या दोघांच्या मध्ये खऱ्या अर्थानं उभा होता तो म्हणजे चांगला सिनेमा, आणि तो तुम्ही आणू शकलात. त्यामुळे आज जर प्रेक्षकांना एका शब्दात थँक्यू म्हणायचं असेल तर तुम्ही काय म्हणाल? लेट्स सर, सुबोध सर, तुम्हाला तुमचा कॅमेराला तुम्ही प्लीज सांगा. मला प्रेक्षकांना एवढंच सांगायचं आहे की आम्ही असंच प्रामाणिकपणे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहू तुमचं मनोरंजन करायचा. आणि जर आमचे इंटेन्शन्स चांगले वाटले, जर आमची गोष्ट तुम्हाला प्रामाणिक वाटली आणि त्यातनं तुमचं मनोरंजन होऊ शकेल असं तुम्हाला वाटलं, तर तुम्ही असाच प्रतिसाद आम्हाला पुन्हा पुन्हा देत राहा अशी तुमच्याकडे विनंती आहे. असा अनुभव तुम्ही आम्हा सगळ्यांच्या पदरी दिलात. मग निर्माते असतील, कलाकार असतील, अख्खी टीम असेल, थिएटर असतील. तर आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी धन्यवाद आणि आणखीन मोठी स्वप्न दाखवण्यासाठी सुद्धा धन्यवाद. शुभ दीपावली. ह्या दोघांनी सगळंच बोलून झालंय, पण मला असं सांगावं असं वाटतंय की थँक्यू सो मच. इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात दशावतारासाठी. फक्त दशावतार नाही तर हा अख्खा वर्ष म्हणजे अनेक विविध पद्धतीचे सिनेमे आलेत मराठी, आणि त्या सगळ्यांना तुम्ही चांगला प्रतिसाद दिलेला आहात. तर असंच प्रतिसाद देत राहा आणि अनेक आम्हाला पण विविध प्रकारचे सिनेमे तुमच्यापर्यंत आणायचे आहेत. मला असं वाटतं की मराठी असणं हे युनिडायमेन्शनल नाही, हे मल्टी डायमेन्शनल आहे आणि त्याचं प्रतीक हे आपला सिनेमा आहे. तर त्याला प्लीज असंच सपोर्ट करत राहा आणि आम्ही तुमच्यासाठीच सगळं करत असतो. हॅपी दिवाळी. खूप चांगल्या इंटेन्शननी बनवलेला सिनेमा होता तो. लोकांनी खूप चांगल्या प्रकारे स्वीकारला आणि त्याला खूप उत्कृष्ट प्रतिसाद दिला. याबद्दल सगळ्यांचेच खूप हात जोडून आभार. आणि मराठी प्रेक्षक अत्यंत खंबीरपणे एका सिनेमाच्या मागे उभं राहतं जेव्हा सिनेमा चांगला असतो आणि जो चांगल्या इंटेन्शननी बनवलेला असतो आणि तो इतका भव्य दिव्य असतो. तो चांगल्या प्रकारे ज्या प्रकारे मराठी ऑडियन्सनी आम्हाला पाठिंबा दिला आहे त्यासाठी सगळ्यांचेच खूप आभार. असेच सिनेमे पुन्हा पुन्हा तुमच्या समोर आम्ही आवर्जून घेऊन येत राहू, कारण हा विश्वास जो तुम्ही आमच्यावर दाखवला दॅट इज अ बिगेस्ट पावती. अँड थँक्यू व्हेरी मच. हॅपी दिवाळी सगळ्यांनाच. हॅपी दिवाळी तुम्हाला सुद्धा. आणि खऱ्या अर्थानं थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. आणि असंच छान छान काम करत राहा, छान छान सिनेमा आणा. आणि प्रेक्षक तुम्हाला सुद्धा छान सिनेमा पाहायला मिळणार आहेत. आता तुम्ही सिनेमागृहात आलाच आहात तर बसा, कारण कलाकार तुमचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. पात्र पुढारी.